येस. आपण कालपासून SSR रीडिंग सुरुवात केली होती. त्यामध्ये त्याच्या जनरल नोट्स आपण पाहिल्या. हो सर. यामध्ये आपण असं पाहिलं की मटेरियलचे रेट हे पूर्ण सगळ्या जिल्ह्यांचे रेट घेऊन त्यांचा ॲव्हरेज आउट केलेले आहेत. त्याच्यामध्ये जर कुठल्या मटेरियलच्या रेटमध्ये काही फरक झाला, रेटमध्ये फरक आला, तर तिथले जे जिल्ह्याचे सुपरिटेंडिंग इंजिनियर आहेत ते त्याचा निर्णय घेऊ शकतात चेंज करायचा. बरं. यानंतर आपण पाहिलं की प्रोजेक्ट हे पूर्ण महाराष्ट्रासाठी एकच रेट आहे, पण कॉर्पोरेशन एरिया, हिली एरिया असे असतील तर कॉस्ट जास्त पडते. मग याच्यासाठी सोल्युशन म्हणून काय केलेलं आहे, तर या ठिकाणी कॉर्पोरेशन एरिया, म्युन्सिपल काउन्सिल एरिया असे काही स्पेसिफिक एरियाज केलेत आणि त्याला त्यांनी त्यांचे काही पर्सेंटेज ऍड करा म्हणून सांगितलेले आहेत. आणि हे कधी हो सर. करायचे म्हणून सांगितले तर ते रेट अनालिसिस करताना करायचे आहे. तर असे काही बरं. एरियाज आहेत, आपण ते पाहिलं. 2 एरिया जर एकाच ठिकाणी येत असतील, म्हणजे एक जसं कॉर्पोरेशन एरिया आणि आपण हे पाहिलं मेंटल हॉस्पिटल किंवा सेंट्रल जेल पाहिलं, किंवा तसंच नक्सलाइट अफेक्टेड एरिया आणि हिल एरिया असंही पाहिलं. असंही असू शकतं की हिली एरिया आणि म्युन्सिपल काउन्सिल एरिया बरं. असंही असू शकतं. जसं की मला वाटतं महाबळेश्वरला तो हिली एरिया पण होत असेल आणि म्युन्सिपल काउन्सिल पण आहे महाबळेश्वरला. हो सर. तर असे असतील तर ते क्लब करायचे म्हणून सांगितलेत. याचबरोबर काही असे काही कामं आहेत ज्याच्या ठिकाणी रेट वाढवून मिळू शकतो, अशा काही केसेस असतील तर त्या ठिकाणी एससीच्या परमिशन शिवाय काही रेट कुठेही वाढत नाही. एरिया कुठले आहे स्पेसिफिक एरिया, मग त्यामध्ये शुगर फॅक्टरी एरियाची नक्की बाउंड्री कुठली, कोल माइन एरियाची बाउंड्री कुठली, नोटिफाईड ट्रायबल एरिया कुठला आहे, तर हे तिथल्या तिथल्या जिल्ह्याचे जे सुपरिटेंडिंग इंजिनियर आहेत ते डिक्लेअर करणार आहेत. याचबरोबर जर काही ट्रॅफिक रेस्ट्रिक्शन अवर्स यामुळे लेबर रेट नाईट वर्किंगसाठी वगैरे वाढवावे लागले तर ते वाढवून मिळतील, पण त्यासाठी पण एससीची परमिशन गरजेची आहे. लेबर रेट पाहिले आपण. लेबर रेट हे लेबर कमिशनर नागपूरने हे केलेले आहेत, सर्टिफाय केलेले आहेत. मशिनरी चार्जेस हे मेकॅनिकल विंग ऑफ PWD ने सर्टिफाय केलेले आहेत. जीएसटी ही सगळे मटेरियलचे रेट आणि कम्प्लिटेड रेट हे एक्सक्लुझिव्ह जीएसटी आहेत. जर तुम्हाला जीएसटीची प्रोव्हिजन करायची आहे आपल्याला, तर ती आपण रिकॅप शीट मध्ये करायची असं म्हणून सांगितलेलं आहे. यानंतर लेबर सेस हा 1% कन्सिडर केलेला आहे रेट ऍब्स्ट्रॅक्ट मध्ये. त्याचबरोबर लेबर अम्युनिटीज अँड ऑल अदर ओव्हरहेड्स, मग ह्यासाठी 10% प्रोव्हिजन रेट ऍब्स्ट्रॅक्ट मध्ये कन्सिडर केली आहे आणि प्रॉफिट पण 10% कन्सिडर केलेलं आहे. हे देखील आपण पाहिलं आणि याच्यावरून आपण काय करत होतो की आपण नोट्स तयार करायला लागलो. हो सर. या नोट्स मध्ये काय काय इन्क्लुडेड आहे आपण पाहिलं रेटमध्ये, तर मटेरियल, लेबर, मशिनरी, लेबर सेस 1%, ओव्हरहेड, प्रॉफिट हे सगळं इन्क्लुडेड आहे आपण पाहिलं रेटमध्ये दिलेल्या. आणि जर काही याच्यापेक्षा ऍडिशन करायचे असेल तर त्या कोणकोणत्या कंडिशन्स आहेत त्या आपण इथे लिहिले. डिडक्शन्स करायचे असले तर कोणकोणत्या कंडिशन्स मध्ये डिडक्शन करायचे ते लिहिले. मग ऍडिशन मध्ये स्पेसिफाईड एरिया पर्सेंटेज इन्क्रीज आपण म्हणलं, जसं कॉर्पोरेशन एरिया, म्युन्सिपल काउन्सिल एरिया. मटेरियल रेट काय डिफरन्स असेल तो पण एससीचा सर्क्युलर असेल तर वाढवू शकतो. हे ऍडिशन मध्ये येतील सगळे. जीएसटी काय असेल तर ती रिकॅप शीट मध्ये ऍड करायची, रॉयल्टी रिकॅप शीट मध्ये ऍड करायची. तर हे आपण एक 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 पाहत चाललोय. आपण आता इथपर्यंत जीएसटी पर्यंत पाहिलं. रॉयल्टीचा पण काल मुद्दा पाहिलेला आहे तसा. तर त्याच्या पुढेच होतो म्हणजे रॉयल्टी. रॉयल्टी आपल्याला कशी आली तर साठी 227.37 आहे, ऑदर मिनरल साठी 216.18 आहे. क्रश मेटल ऍग्रिगेट साठी सेपरेट रॉयल्टी कन्सिडर करायची गरज नाही, कारण हा फिनिश प्रोडक्ट आहे म्हणून सांगितले. तर त्याची रॉयल्टी हे खान मालक भरत असते. वॉटर स्केरसिटी जर एरिया असेल, दुष्काळ पडला तर त्याचं
आणि तो जर डिक्लेअर केला डिस्ट्रिक्ट कलेक्टरनं तर सुपरिटेंडिंग इंजिनियर रेट वाढवून देऊ शकतात त्या आयटमला पाण्याची रिक्वायरमेंट किती आहे त्याप्रमाणे. बरं सर. त्यानंतर आपण पाहिलं की लीड लिफ्ट ही सर्व काय काय त्यांनी इन्क्लुडेड केलेलं आहे. ते रेट कसा आला हे स्टेटमेंट सी मध्ये दिलेलं आहे. आपल्याला स्टेटमेंट C1 रेफर करायचंय कारण त्यामध्ये मटेरियलचे नावं दिलेले आहेत आणि त्यानुसार किलोमीटर वाईज त्याचे किती लीड आहे म्हणजे किती तुम्हाला ट्रान्सपोर्टेशन चार्जेस भेटतील त्याचं टेबल दिलेलं आहे त्यांनी स्टेटमेंट C1 मध्ये. मग स्टेटमेंट C1 परत दोन प्रकारे होतं आपण पाहिलं. एक आहे मॅन्युअल मॅन्युअल आणि दुसरा आहे मशीन लोडिंग. मशीन लोडिंग. मॅन्युअल लोडिंग मध्ये जे मटेरियल हाताने उचलतो. हाताने लोड होतं त्या ट्रकमध्ये असे मॅन्युअल लोडिंग मध्ये. त्यामध्ये कुठले कुठले येतात मग मटेरियल? सिमेंट, सिमेंट, सँड नाही, सिमेंट, स्टील, टाइल्स, आठवा टाइल्स आणि ब्रिक्स. ब्रिक्स, चारच येतात आणि पेव्हिंग ब्लॉक वगैरे म्हणजे ते टाइल्स. पेविंग ब्लॉक. हो. 4 ते 5 आयटम आहेत जे मॅन्युअल लोडिंग ना तेवढेच आपल्याला धरायचे त्यापेक्षा जास्त काही धरायचे नाही. कुठले कुठले? सिमेंट, स्टील, स्टील, रिएन्फोर्समेंट स्टील किंवा स्ट्रक्चरल स्टील असेल ते, ब्रिक्स, टाइल्स आणि प्युअर ब्लॉक. सगळ्या प्रकारच्या फ्लोरिंग टाइल्स, मार्बल वगैरे सगळं. आणि मशीन लोडिंग मध्ये कुठलं कुठलं येतं? तर मशीन लोडिंग मध्ये मग वाळू आली, दगड आला, मुरुमाला, मुरुम आला, मग खडी आली. खडीमध्ये 2 टाईप केलेत, 40 mm च्या खालची 40 mm च्या वरची. 80 mm 40 mm. हा, अबव 40 mm, बिलो 40 mm. एवढेच आयटम आहेत जे मशीन लोडिंगचं. आणि एवढ्याच आयटमचं आपल्याला रेट अनालिसिस करताना हे धरायचे आहेत आपल्याला. तर बेसिक, मग हे जे आपण ह्या बेसिक गोष्टी पाहिल्या, याचा टेबल आपण कसा वर्कआउट करायचा हे पाहिलं, त्याला इंटरपोलेशन मेथडनं आपण वर्कआउट करायचं हे पाहिलं. तर आज मी तुम्हाला काही असाइनमेंट देईल. आपण परत एकदा रिव्हिजन करायची असेल तर सांगा, आपण रिव्हिजन करू. नाहीतर मग तुम्हाला एक असाइनमेंट देईल मी. लीड चार्ट, ठीक आहे, हीच आहे. आपण हे लीड चार्जेस मी ह्याचे क्रिएट करतो. ठीक आहे, मी या ठिकाणी काय केलंय, एक लीड चार्ट तयार केला बरं का. तर हा लीड चार्ट कसा तयार करायचा असतो माहिती आहे का? आपण पहिलं ज्यावेळेस एस्टिमेट करू ना त्यावेळेस आपण ड्रॉइंग पाहतो. ड्रॉइंग नुसार आपण आयटम आयडेंटिफाय करतो कारण त्याच्या आपल्याला क्वांटिटी काढायच्या असतात, मेजरमेंट शीट करायचे असतात, बरोबर. तर आयटम आयडेंटिफाय केल्यानंतर, मेजरमेंट शीट केल्यानंतर आपल्याला पहिलं तर लीड चार्ट तयार करावा लागतो. कारण मेजरमेंट शीट तयार केल्यानंतर त्याला आपल्याला फक्त रेट न गुणाकार केला की आपल्याला ऍबस्ट्रॅक्ट शीट मिळतं. पण रेट काढण्यासाठी पहिले तर रेट अनालिसिस करावं लागेल. रेट अनालिसिस करायचं म्हणलं की आपल्याला लीड चार्ट लागेल. तर मग हे लीड चार्ट साठी काय केलं मी इथं, एकदा आपलं मेजरमेंट शीट फायनल झालं की त्या आयटम्स मध्ये कोणकोणते मटेरियल आहेत ज्यांना लीड लागतं त्यांची लिस्ट. तर आता इथं मी आता कन्स्ट्रक्शन ऑफ डॅश डॅशेस ठेवले ना. तर मी हे काय केलंय, एक सगळ्याच आयटमचं आपण प्रॅक्टिससाठी म्हणून हे धरले, मटेरियल धरले. जसं की स्टोन, सँड, सिमेंट, ॲग्रीगेट बिलो 40, अबव 40, स्टील, ब्रिक्स, रिव्हर सँड, पेव्हिंग ब्लॉक, ग्लेज टाईल, शाहबाज स्टोन टाईल, ग्रॅनाइट, मार्बोनाइट, लीड कॅल्क्युलेशन करायचे आहे. आवाज येतोय सर. हा, ते केला, म्यूट केला. आवाज येतोय आशिष, मला वाटतं आशिष किंवा कोण विशाल, तुमच्या कुणाचा तरी मागे बॅकग्राऊंडला आवाज येत होता, तर म्यूट केले तुम्हाला. तर हे जे मटेरियल आहेत या मटेरियलला आपल्याला काय करायचं आहे, लीड कॅल्क्युलेशन करायचं. तर आपल्याला हा लीड चार्ट असा तयार करावा लागतो ज्याचा फॉर्मॅट हा आहे, सिरियल नंबर, मटेरियल, लोडिंग, कुठल्या प्रकारचं लोडिंग आहे, लोकेशन ऑफ क्वेरी काय आहे, म्हणजे कुठून मटेरियल येणार आहे. जसं की स्टोन, समजा स्टोन येत असेल, समजा आता इथं चिखलीवरून स्टोन येतोय, बरं, कुठून येते, समजा मोर्शीवरून क्रश सँड येते. सिमेंट कुठून येतंय, समजा चिंचवडवरून सिमेंट येते. असे तुमचा प्रोजेक्ट कुठे आहे आणि त्याप्रमाणे ते लोकेशन टाकायचंय. आणि ते तुमच्या प्रोजेक्टच्या लोकेशन पासून किती किलोमीटरवर नाही येत आहे मटेरियल ते, तर ते इथं लीड इन किलोमीटर लिहायचे.
ठीक आहे. तर मी आता इथं लीड इन किलोमीटर लिहिलेत. तर तुम्ही उद्या मला याचे लीड चार्जेस काढून स्क्रीनशॉट शेअर करता. ठीक आहे. बरं. हा. तुम्हाला माझा नंबर माहित आहे ना? नसेल तर लिहून घ्या वाटलंच तर. सांगा सर. 9112078539 9110 78539. हा इथे समोर काय लिहा. काय नंबर सांगा ना परत सर. 9112078539 9112078539. 539. ओके. ओके सर. तर मला नंबरवर व्हॉट्सअप करा. नंतर हे तयार झाल्यावर स्क्रीनशॉट घेऊन मी याचा स्क्रीनशॉट तुम्हाला आता पाठवतो. आणि एक्सेल मध्ये तयार करा बरं का. तुम्हाला पण एक्सेल किती येते आपण हे करूया. फॉर्म्युला देऊन करा. वाटलं एक्सेल फाईलच शेअर करा. हा बरं. एक्सेल फाईल शेअर केल्यानं काय होईल? तुम्हाला पण तयार करता येईल ते. हा तुमचा ग्रुपच नाही का रे? तुम्हाला मी चॅट चालेल चालेल बंद करू. असाइनमेंट सेल मध्ये करू. ह्याच्यावर पाठवलं तसं इथं जरी पाठवलं तरी चालतंय. बरं. हा. तर हे तुम्ही करता येईल ना? का करून दाखवू एखादं कुठलं तरी अजून एकदा फॉर्म्युला कसं देतात? हो सर, करून दाखवायचं. बरं ठीक आहे. तर समजा रिव्हर्स सँड असेल. हा रिव्हर्स सँड 134 किलोमीटर वरनं येते आपल्याला. तर ह्याचं लीड चार्जेस काढायचे. तर हे काढण्यासाठी ना आपल्याला अप्पर लीड आणि लोअर लीड लागतो. बरोबर आहे? हो. तर मशीन लोडिंग मध्ये आहे. तर आपलं हे पेज नंबर 1 लक्षात ठेवायचे. पेज नंबर 561 मॅन्युअल लोडिंग साठी. पेज नंबर 566 मशीन लोडिंग साठी. 561 आणि 566 हे सारखे लागणार आहे आपल्याला. तसेच 574 मटेरियल कॉन्स्टंटचा लागणार आहे. हे 3 आपल्याला सारखे लागतात रेट अनालिसिस करताना. पेज नंबर 561 मॅन्युअल लोडिंग, 566 मशीन लोडिंग. आपल्याला मशीन लोडिंग पाहायचंय. तर 566 पेज नंबरवर जातो. ठीक आहे. या ठिकाणी मशीन लोडिंग. मशीन लोडिंग आलं. मशीन लोडिंग मध्ये आपल्याला सँड आहे. सँड किती किलोमीटरहून येत आहे आपल्याला? 134. 34. म्हणजे हे सँड 134 म्हणजे 125 आणि 150च्या मध्ये येईल का नाही? हो. तर 125 चा लीड आहे 1791 आणि 150 चा आहे 2114. हो. तर मी काय करतो या लीड चार्ट मध्ये हे लिहिण्यासाठी मी 2 कॉलम ऍड करून घेतो याच्यामध्ये. आणि त्यानंतर परत मी हाईड करून ठेवणार आहे. तर रिव्हर्स सँड आहे 1791. बरोबर ना? नाही, 1791.51 आणि 2114.7. हे फर्स्ट लीड म्हणजे किंवा लोअर लीड आणि अप्पर लीड हे लिहिलेलं. असं मी बाकीच्यांचे पण लिहून घेतले सगळ्यांचे. तर मी फॉर्म्युला काय देणार? इज इक्वल टू कॅल्क्युलेट करताना
अप्पर लीड मधून आपण लोअर लीड मायनस केला होता, बरोबर. हो सर. इज इक्वल टू देऊन फॉर्म्युला आता एंटर केला. हे तर 323.19 रुपये आले फॉर 25 हो सर. किलोमीटरसाठी. हो. मग याला मी काय करतो, ब्रॅकेट टाकतो, डिवायडेड बाय 25 करतो, म्हणजे पर किलोमीटरचा आला माझा 12.93. बरं सर. ह्याला मल्टिप्लायचा सिम्बॉल देतो. बघा काय काय फॉर्म्युला दिले ते तुम्हाला इथे दिसतंय. परत रेकॉर्डिंग पाहून तुम्ही ट्राय करू शकता. इंटू काय मल्टिप्लाय, कितीनं मल्टिप्लाय करायचंय मला, तर 25च्या पुढं 125च्या पुढं किती किलोमीटर जायचं आहे? 34. नाही, 125च्या पुढे 125 आणि 9 150चा लीड होता आपल्याला. 9 9 किलोमीटर. 9 किलोमीटर पुढे जायचं आहे आपल्याला. इंटू 9 केलं म्हणजे आलं 116.35. याच्यामध्ये मला काय करायचंय, ऍड करायचा लीड लोअर वाला 1791 वाला, म्हणजे 125चा. 125 मध्ये हे 9 किलोमीटर ऍड केलं की 134 होते, म्हणून 1791 करतो. ते 1907.86 येत आहे. हो सर. ठीक आहे, हो सर. करता येईल का? अजून एखादा करून दाखवायचं आहे? करता येईल. फक्त सर हा व्हिडिओ जो आहे ना तुम्ही टाकून देतो. हो हो, चालेल. ठीक. यानंतर आपल्याला काय करायचं आहे, लीड चार्ट तुम्ही तयार करताल. लीड चार्ट तयार केल्यानंतर तुम्हाला ते असाइनमेंट पण दिले मी. यानंतर आपल्याला परत आपण हे संपवून घेऊयात, पहिलं SSR रीडिंग संपवून घेऊया, मग आपल्याला पुढच्या गोष्टी उद्यापासून करता येतील. उद्या आहेत का सगळे? मला वाटतं उद्या ना सेमिनार आहे आमचं, पण बघू, फ्री झालो तर येईल, नसेल तर मग आपण डायरेक्टली सोमवारी सेशन घेऊयात, किंवा रविवारी जर पॉसिबल असेल तुम्हाला तर तसं सांगा. बरं. नाहीतर मग परत सोमवार ते शुक्रवार कंटिन्यू सेशन घेऊयात पुढच्या आठवड्यात. हो सर. हो सर, चालेल. तर या ठिकाणी मग आपल्याला हे वाचायचं आहे, SSR. मग SSR वाचताना आपण लीड लिफ्ट पर्यंत आलतो, हे वाचलं आपण. त्याच्या पुढे हॉट मिक्स, हॉट लेड बिट्युमिनस वर्क आहे, त्याचा काय पार्ट एवढा नाहीये माझ्याकडे. इथे कॉन्क्रीट वर्क मध्ये द मिक्स डिझाईन शॅल बी कॅरीड आउट फॉर कॉन्क्रीट ग्रेड अबाव M20 ग्रेड दिसते पहा. हो सर. म्हणजे आपण जे पहिल्या दिवशी म्हणलो होतो की M20 ग्रेडच का वापरतात ते, तर यासाठी वापरतात कारण छोट्या प्रोजेक्टला कॉन्ट्रॅक्टर न मिक्स डिझाईन जरी केलं तिथं, तर तो त्या मिक्स डिझाईन प्रमाणे काम करणार आहे का? नाही. तो आहे ते M20 ग्रेड करतोय का नाही ह्याची शंका. हो सर. हा. तर त्यामुळे मग आपल्या इकडे छोट्या प्रोजेक्टला कोणी दुसऱ्या ग्रेडचं कॉन्क्रीट हे करत नाही, आणि सगळेजण M20 ग्रेडच वापरतात. हो सर. इफ द कन्झम्पशन ऍज पर अप्रूव्ड मिक्स डिझाईन, जर तुम्ही वरच्या हायर ग्रेडचं रेट हे केलं, मिक्स डिझाईन केलंय, आणि त्याचं कन्झम्पशन जर आपण जे रेट अनालिसिसला पकडलेलं आहे त्याच्यापेक्षा 5% जर जास्त जात असेल तर रेट कन्सिडर करा म्हणून सांगितलं यांनी. अकॉर्डिंगली पॉझिटिव्ह जर असेल तरच कन्सिडर करा म्हणून सांगितलं. पॉझिटिव्ह डिफरन्स असेल तरच. फॉर सच वर्क द रेट फॉर एक्सकवेशन शेल बी इन्क्रीज बाय 25%. कसले तर वर्क इन सिव्हर ऍडवर्स फाऊल कंडिशन, अशा काही कंडिशन्स आहे जिथं काम करणं माणसाला शक्य नाही. अशा ठिकाणी जर काम करायचं असेल आणि त्या ठिकाणी खोदायचं काम असेल तर अशा ठिकाणी 25% रेट वाढवा म्हणले. अशा कंडिशन मध्ये जर ग्राउंड लेवल पर्यंतचं काम असेल तर त्याला बाकीच्या कामासाठी 5%, म्हणजे PCC करायचं असेल किंवा बांधकाम असेल तर त्यासाठी 5% रेट वाढवा म्हणून सांगितले सगळ्याच रेटवर. आणि हे कधी वाढवा तुम्ही, A आणि B म्हणजे एक्सकव्हेशनचं पण आणि बाकीचं पण, तर अशी कंडिशन आहे जी काम करायला चांगली नाही, वर्क इन सिव्हर ऍडवर्स फाऊल कंडिशन आहे, तर हे प्रायर अप्रुव्हल ऑफ सुपरिटेंडिंग इंजिनियर गरजेचं आहे. आणि ही ती कंडिशन फाऊल कंडिशन आहे तर हे सर्टिफाईड एक्झिक्युटिव्ह इंजिनियरने करायचं. म्हणजे सगळ्यासाठी तुम्हाला SINचंच लिमिटेशन टाकले आहे.
बाकी काही मग गाईडलाईन्स आहेत. द टेस्टिंग फॅसिलिटीज फॉर कन्स्ट्रक्शन मटेरियल्स विच आर नॉट अवेलेबल इन गव्हर्नमेंट लॅबोरेटरीज इन्स्टिट्यूशन्स. Test results can be obtained from ISO certified and NABL accredited private quality control laboratories. म्हणजे जर गव्हर्नमेंटच्या लॅबोरेटरीमध्ये टेस्ट अवेलेबल नसतील किंवा हे नसेल, सोय नसेल, तर अशा केसमध्ये तुम्ही NABL accredited प्रायव्हेट लॅब कडून सुद्धा टेस्टिंग करून घेऊ शकता. गव्हर्नमेंट अप्रूव्ड इंजिनिअरिंग कॉलेजेस, पॉलिटेक्निक यासाठी चालू शकतात म्हणून सांगितलंय. बरं. यानंतर पुढे दिलेलं आहे. ठीक आहे, पुढचं काय असे महत्वाचे नाहीत पॉइंट थोडे. मटेरियल, लेबर, मशिनरीमध्ये जर काही समजा चेंजेस असतील तर ते सुद्धा एससीच अप्रूव्ह करतील. छोट्या आयटम मध्ये नाही एवढं. आता हे एक महत्वाचं आहे आपल्यासाठी, इन्स्ट्रक्शन्स फॉर प्रिपेअरिंग इस्टिमेट. आता वरच्या मुद्दे आपण काही समजले की इस्टिमेट म्हणजे एसएसआर मध्ये काय काय दिलेलं हे आपण समजलं, पण तयार करताना इस्टिमेट तयार करताना एसएसआर मध्ये काय दिलं ते समजलं, पण इस्टिमेट तयार करताना काय काय आणखी इन्स्ट्रक्शन्स त्यांनी दिलेले आहेत ते आपण पाहूयात आता इथं. इथे सांगितलंय वर्क अप टू म्हणजे इन्शुरन्स काय सांगितलंय, इन्शुरन्स जो काढायचा आहे तो डायरेक्टर ऑफ इन्शुरन्स महाराष्ट्र स्टेट यांनी सांगितल्याप्रमाणे इन्शुरन्स काढायचा आहे. हा लेबर इन्शुरन्स टुवर्ड्स लेबर इज नॉट कन्सिडर इन द रेट ऍबस्ट्रॅक्ट ऑफ एसएसआर आयटम्स. लेबरचा इन्शुरन्स कन्सिडर केलेला नाही म्हणून सांगितलंय. त्याची प्रोव्हिजन ही रिकॅप्टन शीट मध्ये कन्सिडर करायची म्हणून सांगितले, बरं का. म्हणून आपण आपल्या नोट्स मध्ये काय लिहितो, ऍडिशन काय करायची, तर इन्शुरन्स जो आहे हा रिकॅप शीट मध्ये ऍड करायला सांगितलंय. लीड चार्जेस आपण पाहिले रेट अनालिसिस मध्ये करायचे, इन्शुरन्स हा रिकॅप शीट मध्ये करायचा आहे. तर तो किती करायचा आहे, तर वर्क अप टू 25 लाख. 25 लाखापर्यंतची काम असली तर 0.5%, 25 लाखाच्या वरची काम असली तर 1%. 1%. याच्या पुढे सांगितलं की हा इन्शुरन्स किती दिवस करायचा, तर तो इन्शुरन्स पूर्ण काम प्लस त्याचं डिफेक्ट लायबिलिटी पिरियड अशा सगळ्या दिवसांचा मिळून तो इन्शुरन्स काढायचा. याचबरोबर पुढे आता पुढचा आयटम जर आपण पाहायला गेलो तर हा जो एसएसआर आहे यामध्ये सगळे रेट जे दिलेले आहेत हे सगळे ग्राउंड फ्लोअरच्या कामाचे आहे म्हणून दिलेत. हा पण जर वरच्या मजल्यावर जर कामं असली तर काय करायचं, मग त्याला लिफ्ट द्यावे लागेल. आपण लीड पाहिलं, त्याला लिफ्ट द्यावी लागेल. तर लिफ्ट द्यायची असेल तर किती रेटनं द्यायची, तर तिथे सांगितलंय. मग फर्स्ट फ्लोअरसाठी 1%, सेकंड फ्लोअरसाठी 2%, थर्ड फ्लोअरसाठी 3%, फोर्थ फ्लोअरसाठी 4%, असे प्रत्येक फ्लोअरला 1% वाढवलेला. द्यायचं. हे याच्यावर जर जात असेल, काही बिल्डिंग 4थ्या मजल्याच्या वर आहेत, तर त्यासाठी ESCचं परत डिसिजन फायनल असेल. ठीक आहे. ट्रान्सपोर्टेशन चार्जेस आपण काल पाहिलं की इंटरमिजिएट किलोमीटर जर असेल तर त्या केसमध्ये आपण पाहिलं की इंटरपोलेशन मेथड वापरायची लोअर अँड अप्पर व्हॅल्यूची. त्यानंतर ते लोडिंग अनलोडिंग चार्जेस कन्सिडर केले आहेत वगैरे, हे आपण सगळं पाहिलं. तर सीडी वर्कची वगैरे तुमच्याकडे कामं असतील, त्याचे जर आयटम्स काही नसतील तर ते तुम्ही बिल्डिंगच्या आयटम मधून रिस्पेक्टिव्ह बिल्डिंग सेक्शन मधून धरा म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. सगळे एक्सकॅव्हेशन जे तुम्हाला इस्टिमेट करताना धरायचं आहे ते सर्व इस्टिमेट हे मशिनरीज न करायचं असं धरायचंय. मॅन्युअल एक्सकॅव्हेशनचा रेट जास्त आहे म्हणून मॅन्युअल एक्सकॅव्हेशन धरायचं नाही. धरायचं असेल तर प्रायर परमिशन ऑफ द एसी गरजेचे आहे म्हणून सांगितले. परत स्कॅफोल्डिंग वगैरे जर करायचं असेल, रिपेअरिंग वर्क समजा 3ऱ्या 4थ्या मजल्यावर रिपेअरिंग करायचंय, त्यासाठी बाहेरून रिपेअरिंग करायचं आहे म्हणून त्याला आपल्याला हे करावं लागेल, स्कॅफोल्डिंग करावं लागेल, म्हणजे पहाड बांधावं लागेल. तर त्यासाठी तुम्हाला प्रत्येक म्हणजे अशा ठिकाणी तुम्हाला 1% रेट वाढवून मिळेल म्हणून सांगितलंय.
किंवा म्हणजे जर तुम्ही स्कॅफोल्डिंग बांधून जर काम करणार असाल तर ते पण सांगितलंय, प्रोव्हाइडिंग द वर्क इज कॅरिड आउट बाय इरेक्टिंग स्कॅफोल्डिंग. जर तुम्ही स्कॅफोल्डिंग बांधणार नसाल तर तुम्ही हे वाढवायचे नाही. म्हणजे काही जण झुल्यावरनं करतात ना, पेंटिंगचं काम असेल, त्यांनी झुल्यावरनं केलं 7-8 मजली ह्याचं, तर त्यासाठी नाही म्हणले ते. तुम्ही स्कॅफोल्डिंग बांधले तर तुम्हाला 1% रेट वाढवून भेटेल. नसेल तर जर त्या ठिकाणी जर तुम्ही इस्टिमेटमध्ये स्कॅफोल्डिंगचा सेपरेट आयटम जर धरला असेल तर अशा केसमध्ये पण तो अप्लाय करायचा नाही म्हणून सांगितलं. बरं. मग डीप एक्सकॅव्हेशन फाउंडेशन वगैरे असतील तर चीफ इंजिनियर यांची परमिशन गरजेची आहे. For preparation of estimates, the detailed plan, civil and electrical shall be finalized with consent of user department. पहिले प्लॅन फायनल असले पाहिजे हेही सांगितलंय. बरं. While preparing estimate, if डिवॉटरिंग जर करावं लागलं तर तेही आयटम कन्सिडर करा आणि ते पण व्हेरीफाईड बाय द कन्सर्न टेक्निकल सँक्शनिंग अथॉरिटी, हेही करायला सांगितलं. हे देखील सांगितलंय, व्हाईल प्रिपेअरिंग एस्टिमेट ऍक्च्युअल अँड प्रॅक्टिकल डिस्टन्स ऑफ वर्क साईट फ्रॉम क्वेरीज shall be taken and adequate quantity of good quality material shall be ascertained by concerned executive engineer. म्हणजे इस्टिमेट तयार करताना तुम्ही याची देखील काळजी घ्या की ऍक्च्युअल अँड प्रॅक्टिकल डिस्टन्स तुम्ही पकडलेला आहे. म्हणजे जवळ खाण असताना सुद्धा तुम्ही लांबचं खाणीचं मटेरियल पकडले असं होतं नाही पाहिजे. बरं. हे करताना तुम्ही याची काळजी घ्या की ऍडिक्वेट क्वांटिटी, म्हणजे तुम्हाला लागणाऱ्या त्या प्रोजेक्टला लागणारी तेवढी क्वांटिटी त्या खाणीत आहे का अवेलेबल, चांगल्या क्वालिटीचं मटेरियल आहे का अवेलेबल, हे एक्झिक्युटिव्ह इंजिनियरने हे करायचंय, खात्री करायची. कारण असं नाही व्हायला पाहिजे की प्रोजेक्ट चालू झाला आणि मग तुम्हाला ते तिथं खाणीमध्ये तेवढं मटेरियलच नाहीये किंवा चांगल्या क्वालिटीच नाहीये आणि तुम्हाला दुसरे खाण घ्यावे लागतील. मग अशा केसमध्ये ट्रान्सपोर्टेशन चार्जेस वाढतील. मग कॉन्ट्रॅक्टर परत म्हणणार आता हे ट्रान्सपोर्टेशन चार्जेस वाढतायत, मला महाग पडतंय. त्यामुळे ही पहिलीच काळजी एक्झिक्युटिव्ह इंजिनियरने घ्यायची. आणि ही काळजी घेतलेली त्यांनी रिटर्न मध्ये पण सर्टिफाय करायची लीड चार्टवर. तो लीड चार्ट असतो ना आपला, या लीड चार्ट मध्ये, सॉरी क्वेरी चार्ट आहे ना, क्वेरी चार्ट एक करावा लागतो आपल्याला. क्वेरी चार्ट मध्ये सर्टिफाय करायचे असते. क्वेरी चार्ट हा वेगवेगळ्या प्रकारचा असू शकतो, जसं की इथं दाखवलं तसं साईट पण आहे ही, आणि वेगवेगळ्या वाघोली, खडीमशीन चौक असं काहीतरी लिहिलं, भिगवण या ठिकाणाहून असे तुमचे मटेरियल येते वेगवेगळ्या ठिकाणून, कुठलं मटेरियल आहे आणि त्याचं किलोमीटर किती आहे. तर ह्याच्या खाली इथं एक एक्झिक्युटिव्ह इंजिनियरची एक डिक्लेरेशन लागतं की त्यांनी हे पाहिलेले आहेत खाणी, तिथं गुड क्वालिटीचं मटेरियल, सफिशियंट क्वांटिटीचं मटेरियल अवेलेबल आहे म्हणून. तर प्रोव्हिजन शॅल बी मेड फॉर टेकिंग फोटोग्राफ, व्हिडिओ शूटिंग, लोड टेस्टिंग इटीसी सेपरेटली इन डिटेल एस्टिमेट अँड शेल फॉर्म पार्ट ऑफ शेड्यूल बी. म्हणजे फोटोग्राफ, व्हिडिओ शूटिंग वगैरे काढायचे असेल, काही लोड टेस्टिंग करायचे असतील तर त्याची पण प्रोव्हिजन कन्सिडर करा म्हणून सांगितलं. पण फोटोग्राफ वगैरे हे मोठ्या प्रोजेक्टसाठीचे. आपण छोट्या प्रोजेक्टला जर आपण मोबाईलवरूनच काढतोय, तर मोठे प्रोजेक्ट म्हणजे कुठले, ज्याला ड्रोननं डीपीआर बनावं लागतं. तुम्ही पाहताय मेट्रो, हायवे यांचे कामं चालू असतात, त्याचे ड्रोननच ते सगळेजण रिपोर्टिंग करतात काय स्टेटस आहे प्रोजेक्टचा आता चालू. आणि फॉर बिल्डिंग वर्क्स फॉर द एक्सकॅव्हेशन बियॉन्ड 3 मीटर डेप्थ फॉलोइंग इन्क्रीज इन बेसिक रेट शल बी कन्सिडर. म्हणजे 3 मीटर आपल्या इथं SSR मध्ये 0 to 1.5 मीटर आणि 1.5 to 3 मीटर डेप्थ पर्यंतचे रेट दिलेले आहेत. त्याच्यापेक्षा जर डेप्थ आणखी खाली जात असेल तर तुम्हाला सांगितलं त्यांनी
20% रेट वाढवा. 3 ते 4.5 मीटरसाठी, 4.5 ते 6 मीटरसाठी 30% रेट वाढवा. 6 मीटरपेक्षा जर जास्त डेप्थ जात असेल तर एक्स्ट्रा पर्सेंट टू बी डिसाइडेड बाय कन्सर्न सुपरिटेंडिंग इंजिनियर. बस. द रेट्स ऑफ व्हेरियस, आता हा एक महत्वाचा आयटम आहे आपल्यासाठी. द रेट्स ऑफ व्हेरियस कॉन्क्रीट अँड बीटी आयटम्स आर एक्सक्लुझिव्ह ऑफ स्काडा. स्काडा सोडून हे रेट आहेत. स्काडा धरून रेट आहे. द रेट व्हेरियस कॉन्क्रीट अँड बीटी आर इन्क्लुझिव्ह ऑफ स्काडा. हा. SCADA is compulsory adopted to the various works as per government circular. SCADA अडॉप्ट केला जाईल कंपल्सरी. पण जर ज्या ठिकाणी असं वाटतंय की SCADA इंटरनेट नेटवर्क नसल्यामुळे किंवा छोटी कामं असल्यामुळे, रिपेअर मेंटेनन्स कामं असल्यामुळे वापरणं शक्य नाही, तर अशा केसमध्ये तुम्ही तो रेट अनालिसिस करताना स्काडाचा आयटम डिडक्ट करा म्हणून सांगितलं. बस. द अमाऊंट टू SCADA बी म्हणजे डिडक्टेड फॉर कॉन्क्रीट आयटम्स किती आहे तर 126 रुपये पर क्युबिक मीटर आणि बिट्युमन साठी 63 रुपीज पर क्युबिक मीटर सांगितले. SCADA म्हणजे काय सर? बस. तर ते इथं आपण पाहतोय की इथं आपण ऍडिशन आणि इतर नोट्स जे काढल्यात आपण त्यामध्ये लिहिलेलं आहे आपण की डिडक्शन्स मध्ये स्काडा डिडक्ट करा म्हणून सांगितलेले इन कॉन्क्रीट अँड बिट्युमन आयटम मध्ये. याचबरोबर लेबर सेस जो आहे किंवा ओव्हरहेड प्रॉफिट पण काही ठिकाणी डिडक्ट करा म्हणतात, म्हणून तो मी इथे लिहिलाय डिडक्शन मध्ये. आणि तिसरी गोष्ट आहे डिडक्शन मधली ती आहे निगेटिव्ह मटेरियल रेट डिफरन्स जर काय असेल तर तो डिडक्ट करावा लागतो आपल्याला. म्हणजे इथे आपण ऍडिशनचे सगळे पॉईंट कव्हर केले, इथे डिडक्शनचे सगळे पॉईंट कव्हर झाले. स्काडाचा आता पॉईंट पाहिला. लेबर सेसचा ओव्हरहेड प्रॉफिट आपण ऑलरेडी पाहिलं होतं की हे इन्क्लुडेड आहे रेटमध्ये, पण हे आपल्याला डिडक्ट करावं लागतं जर स्पेसिफाईड एरिया पर्सेंटेज इन्क्रीज असेल तर. पण हे काही काही ठिकाणी. आणि तिसरी गोष्ट डिडक्शनची म्हणजे मटेरियल रेट डिफरन्स जर काय असेल, म्हणजे कुठल्या आयटमचे रेट कमी झालेले आहेत, कुठल्या मटेरियलचे रेट वाढले असतील तर इथे ऍडिशन मध्ये करायचं आपल्याला. मटेरियल रेट डिफरन्स जर काय असेल तर, निगेटिव्ह जर असतील तर डिडक्ट करायचे आहेत आपल्याला. बस. मग डिडक्शन्स पाहिले. ऍडिशन्स मध्ये आपण पाहिलं स्पेसिफाईड एरिया पर्सेंटेज, मटेरियल रेट डिफरन्स, जीएसटी, रॉयल्टी, लीड चार्जेस, इन्शुरन्स आणि लिफ्ट. कुठं कुठं ऍड ओके. करायचं ते इथं लिहिलेलं आहे पुढे. म्हणजे आपण इस्टिमेट तयार करताना ह्या ज्या नोट्स काढल्यात एवढ्याच नोट्स आपल्याला रेफर करायच्या. एवढ्या जर आपण बस. रेफर केल्या तर आपलं रेट अनालिसिस पूर्ण होतं. बस. पुढे काही पॉईंट आहेत का पाहू आपण. द डीपीआर अँड इस्टिमेट मस्ट सर्टिफाय ऑन क्वेरी चार्ट दॅट क्वेरीज सिलेक्टेड हॅव सफिशियंट क्वांटिटी ऑफ रिक्वायर्ड ऑफ स्पेसिफिक क्वालिटी निडेड. म्हणजे मग असं म्हणलं की त्या खाणीमध्ये सफिशियंट क्वांटिटीचं आणि सफिशियंट क्वालिटीचं मटेरियल अवेलेबल आहे. द शॉर्टेस्ट लीड हॅज बीन कन्सिडर व्हाईल प्रिपेअरिंग द एस्टिमेट. आता आपण पाहिलं शॉर्टेस्ट लीड धरायचंय. मॅन्युफॅक्चर सँड क्रश सँड शॅल बी यूज फॉर वर्क इफ नॅचरल सँड इज नॉट अवेलेबल. अशा केसमध्ये जॉब मिक्स डिझाईन करून घ्या म्हणून सांगितलं. कॉन्ट्रॅक्टर करतो का? नाही. हं. कधीच. तर हे असे आयटम आहेत काही. पुढे टेस्टिंग ऑफ मटेरियल दिले आहेत, ते काही नाही. टेंडर क्लॉजेस बद्दलचे काही इन्स्ट्रक्शन्स आहेत. कोस्टल साठी काही नोट्स आहेत. तर आपल्याला लागणाऱ्या नोट्स आपण सर्व पाहिलेले आहेत. आणि इथून पुढे आपले SSRचे आयटम्स आहेत. बरं. तर या ठिकाणी SOR दिलेला आहे हा शेड्यूल ऑफ रेट्स. तर इथे आणखी एक आयटम आहे आपला
इंडेक्स मध्येच. तो हे आपण इथं पाहिलं, मटेरियल, लेबर, मशिनरी पाहिलं, ट्रान्सपोर्टेशन चार्जेस पण पाहिले आपण. पुढे पाहायचं आपल्याला कन्झम्पशन ऑफ मटेरियल, पेज नंबर 567 वर टेस्टिंग चार्जेस पाहायचे. हे दोन पाहायचे आणि मग आज आपण थांबूया, कारण पुढे उद्यापासून मग किंवा जेव्हा आपण परत भेटू उद्या जर नाही झालं तर काय मेसेज असेल नसेल करतो मी. हो चालेल. कन्झम्पशन ऑफ मटेरियल आपण एक पाहूया. कन्झम्पशन नंबर पेज नंबर 567 वर आहे, पण आपल्या SSR नोट्स प्रमाणे ते पेज नंबर 574 वर आहे, कारण आपल्याला त्यामध्ये 9 पेजेस ऍड करून घ्यायचे. तर आपल्याकडे 574 वर जर मी क्लिक केलं तर डायरेक्टली इथे येते पहा, थेरॉटिकल रिक्वायरमेंट ऑफ मटेरियल, पण ऍक्च्युअल पेज नंबर आहे त्याचा 567, इथे दिलेलं 574 आहे. तर इथं काय दिलंय, थेरॉटिकल रिक्वायरमेंट ऑफ मटेरियल बिल्डिंग एक्सक्वेशन, म्हणजे त्या युनिटला, एखाद्या आयटमला सिमेंट किती लागलं, सँड किती लागलं, खडी किती लागली, किंवा इस्टिमेट करताना त्यांनी किती कन्सिडर केलेले आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे. बरं. म्हणजे सर त्याचा रेशो दिलेला आहे ना. रेशो दिलेले आहेत, बरोबर. पण रेशो मध्ये आता इतर रेशो जरी म्हणलं 1:5:10, पण रेशो नुसार आपण काढताना काय करतो, 1 बॅग सिमेंट, 5 बॅग वाळू, 10 बॅग खडी, मग ह्यांची टोटल करायची, बरोबर. हो डिवायडेड बाय करायचं, मल्टिप्लाय बाय ह्यानं करायचं, जे येईल. पण त्याच्या अगोदर आपण काय करतो, वेट टू ड्राय व्हॉल्यूम कन्वर्ट करतो. वेट टू ड्राय साठी हो किती हो किती हे लावतो आपण, फॅक्टर लावतो. वेट टू ट्राय साठी आपण तर 1.1.48. काही 40% लावतात, काही 52% हा लावतात, हे हा हा 45% लावतात, 35% लावतात, 33% लावतात. पण मग नक्की काय धरायचं, आणि ते एवढं कॅल्क्युलेशन करत बसण्यापेक्षा त्यांनी काय केलंय, त्यांनी या प्रपोर्शनेट्स मध्ये, म्हणजे आपल्याला जास्त करून समजा M20 ग्रेडचं कॉन्क्रीट लागतं, तर या प्रपोर्शनेट मध्ये त्यांनी सिमेंट किती धरलंय, वाळू किती धरली आणि खडी किती धरली हे दिलंय इथे लिहून. बरं. म्हणजे M20 ग्रेड साठी सिमेंट 7 बॅग धरले, वाळू 0.425 क्युबिक मीटर धरली, खडी 0.57 20 mm 10 mm 0.28 धरली. असंच M20 ग्रेडच्या PCC साठी किती लागेल ते धरले, तसंच M10 ग्रेड साठी किती लागेल धरले, M25 ग्रेड साठी, M30 साठी. ठीक आहे. तर इथं आपल्याला सिमेंट इन बॅग दिलंय, सँड दिली, खडी दिली. याचा उपयोग आपल्याला कुठं होतो, तर ज्यावेळेस आपण रेट अनालिसिस करणार आहे ना, समजा आपण त्यासाठी M20 ग्रेडचं रेट अनालिसिस करणार आहे, तर जो रेट दिलेला असेल SSR ला, त्यामध्ये आपण काय करणार, ट्रान्सपोर्टेशन चार्जेस ऍड करायचे. तर मग M20 ग्रेडला किती ट्रान्सपोर्टेशन ऍड करायचे सिमेंटचे, तर इथे दिले 7 बॅगचे करायचे, बरोबर ना, एका क्युबिक मीटरसाठी. वाळूचे ट्रान्सपोर्टेशन चार्जेस किती ऍड करायचे, 0.425 चे करायचे आपण, कारण तिथं काय कशात काढलंय, क्युबिक मीटर मध्ये काढलंय आपण. वाळू, खडी पण क्युबिक मीटर मध्ये 0.57 प्लस 0.20. तर हे आपल्याला थेरॉटिकल रिक्वायरमेंट ऑफ मटेरियल पाहिजे. तसंच इथं सोलिंग असेल तर 2 आयटम आहेत सोलिंगचे, एक 15 ते 20 सेंटीमीटर थिकनेस मध्ये दगडापासूनची सोलिंग, दुसरे आहेत 80 mm खडीपासूनची सोलिंग. 10 mm. तर 15 to 20 mm मध्ये त्याने काय सांगितलंय, रबल 1 क्युबिक मीटर लागेल आणि क्वेरीज पाऊल हा 0.2 क्युबिक मीटर लागेल. 0.2. 80 mm साईजचं जर मेटल असेल तर एका 1 क्युबिक मीटरसाठी 1 क्युबिक मीटर खडी लागेल आणि सँड लागेल ती 0.15 लागेल. ब्रिक मेशनरी तसंच. आता तुम्ही खाली आयटम पाहायला गेलात, बरेच आयटम आहेत, तुम्ही नंतर एक एक पाहून घ्या.
आपल्याला लागते समजा सेकंड क्लास ब्रिक मशिनरी लागते. इन फाउंडेशन समजा धरले मी, सेकंड क्लास ब्रिक वर्क इन सुपरस्ट्रक्चर धरले. तर सबस्ट्रक्चर आणि सुपरस्ट्रक्चर मध्ये 1:6 प्रपोर्शनला. सिमेंट तर तेवढंच आहे, हो वाळू पण तेवढीच आहे, बिटा पण तेवढ्याच. हो सर. बरोबर ना. सेकंड क्लास असेल, सुपरस्ट्रक्चर असतं म्हणजे प्लिनच्या वरचं सबस्ट्रक्चर असतं तेवढंच लागतंय. मग वेगळं का दिलंय, रेट का बदलतो? रेट लेबरमुळे बदलतो. मटेरियल तेवढंच लागणार आहे. जमिनीच्या खाली करा किंवा वर करा, 1 क्युबिक मीटरला 475 विटा लागतील दोन्हीकडे पण. वाळू पण तेवढी लागेल, सिमेंट पण तेवढं लागेल. पण बदलतं काय, तर माणसाचे एफर्ट्स बदलतात. खाली काम करण्यामध्ये लेबर जास्त निघू शकतं, मटेरियल लगेच पोहोचवता येतं. तेच हाईटला काम असेल तर तुम्हाला ते लिफ्ट करावे लागते. भिंतीचं सुद्धा काम करताना तुम्हाला माहित आहे की 3-4 फुटाच्या वर गेलं की माणसाला पहाड बांधावा लागतो. ते फळी टाकून पहाड बांधतात, त्याच्यावर उभं राहून मग ते बीड बांधकाम करतात. म्हणजे याच्यामुळे काय होतं मग, लेबर चार्जेस वाढतात. लेबर चार्जेस वाढतात. बरोबर. मग इथं सर्व मटेरियलचे कन्झम्पशन दिले ते पाहून घ्या. स्टोन मेसनरीचे कन्झम्पशन दिले, वॉटरप्रूफिंगचे कन्झम्पशन दिले, त्यानंतर प्लॅस्टरिंग पॉइंटिंगचे दिले. 6 mm प्लॅस्टर इन सिमेंट मॉर्टर 1:4 इन 1:3. शहाबाद, फरशा सगळ्या ग्लेज टाईल. ठीक आहे. तर इथे तुम्हाला सर्व मटेरियलचे कन्झम्पशन मिळतील. आणि या कन्झम्पशनला अजून एक जोड आहे, ते आहे म्हणजे क्वालिटी कंट्रोल कंट्रोल टेस्टची आणि त्यांच्या रेट्सची. काय रेट धरावेत एस्टिमेट मध्ये, त्यांनी स्टँडर्ड रेट दिले. तिथे पेज नंबर 591 वर जर आला तर स्टँडर्ड रेट दिलेत. सिमेंटच्या या टेस्ट करण्यासाठी 3,770 रुपये लागतील. ऍग्रिगेटच्या या सगळ्या टेस्ट 2600 करण्यासाठी 2600 वरच्या ह्याला 2600, सिव्ह अनालिसिसला 690, टेस्टला 1170, 1170 असे रेट लागतात. मिक्स डिझाईन करायचं असेल तर हे रेट आहे. ब्रिक्सचे टेस्ट करायचे असेल तर सेट ऑफ 5 ब्रिक्स, 5 ब्रिक्सच्या मागे एक टेस्ट करायची असेल तर 2175 रुपये लागतील. फ्लोरिंग टेस्टला किती लागतील? कॉन्क्रीटचे क्यूब टेस्ट करायचे 690 रुपये पर क्यूब. असे सगळे या ठिकाणी रेट्स दिलेले आहेत. पहा, कॉन्क्रीट पेविंग ब्लॉक असेल 2,495 रुपये. पण इथे काय लिहिलंय, इथे कॉम्प्रेशन म्हणजे त्या फक्त टेस्ट लिहिल्या आहेत, पण किती टेस्ट करायच्या, किती फ्रिक्वेन्सीने करायच्या, परत हा प्रश्न पडला. हो सर. मग यासाठी परत अजून एक टेबल केला. इथे हे सगळ्या टेस्टच आहेत, नंतर पाहून घ्या रोडच्या वगैरे. तर त्याच्या फ्रिक्वेन्सी डिसाईड केल्या. मग फ्रिक्वेन्सी कशा डिसाईड केल्या, वेगवेगळ्या टाईपच्या टेस्ट. या ठिकाणी बिल्डिंग, सीडी वर्क आणि ब्रिजेस साठीचे दिलेले आहेत. जसं की सिमेंटची टेस्ट करायची असेल तर 1 टेस्ट फॉर इच कन्सायमेंट ऑफ 150 मेट्रिक टन पार्ट देअर ऑफ. 150 मेट्रिक टनाचे एक कन्सायमेंटला एक टेस्ट सांगितली करायची सिमेंटची, या टेस्ट. खडीसाठी 1 टेस्ट फॉर 200 क्युबिक मीटर अँड पार्ट देअर ऑफ. 200 क्युबिक मीटर तुम्ही खडी आणली, सँड प्रत्येक टेस्ट त्याची करायची प्रत्येक स्टार्टिंगलाच. सिमेंट कॉन्क्रीट एक सेट ऑफ 3 क्यूब्स फॉर इच ग्रेड. प्रत्येक ग्रेडच्या एका सेटसाठी 3 क्यूबची हे घ्यायचे, सेट घ्यायचे. 5 क्युबिक मीटर पर्यंत साठी एक सेट घ्यायचा आहे, 3 क्यूबचा एक सेट. 6 ते 15 क्युबिक मीटर साठी 2 सेट घ्यायचे, म्हणजे 12 क्यूब घ्यायचे.
16 ते 30 क्यूबिक मीटरसाठी 3 सेट घ्यायचे, म्हणजे 18 क्यूब घ्यायचे. नाही सॉरी, 9 क्यूब घ्यायचे ना, 3 क्यूब्स फॉर इच ग्रेड. त्रिक 9 घ्यायचे, मध्ये 6 घ्यायचे. 31 ते 50 क्यूबिक मीटरसाठी 4 सेट घ्यायचे, 4 सेट इंटू 3 म्हणजे 12 क्यूब मोठे. 12. आणि 51च्या वर जर असेल तर हे 4, 50 पर्यंत 4 प्लस 1 ऍडिशनल सॅम्पल फॉर इच ऍडिशनल 50 क्यूबिक मीटर. पुढच्या 50 क्यूबिक मीटर साठी प्रत्येक याच्यासाठी एक टेस्ट घ्यायची. मग आता मेनली आपल्याला हेच लागते सिमेंट कॉन्क्रीटचे कॉन्क्रीट. तर इथे जर मला असं असेल की मला 180 क्यूबिक मीटरचं कॉन्क्रीट करायचंय उद्या, 180 क्यूबिक मीटरचं, तर मला किती टेस्ट घ्याव्या लागतील? एकाच दिवसात करायचंय. झालं? सात टेस्ट करावं लागतील. 50 पर्यंत 7 टेस्ट. 4, 50च्या पुढे प्रत्येक 50 क्यूबिक मीटर साठी एक सेट, 50 एक ते set. 100 साठी एक, 100 ते 150 साठी एक, आणि 150 200 साठी एक. हे मध्येच आहे आपलं. मग 3 सेट, तर 50 पर्यंतचे 4 सेट, असे 7 घ्यायचे. तर उद्या हे पाहता स्टील साठी प्रत्येक 5 मेट्रिक टन साठी एक टेस्ट घ्यायची फॉर इच डायमीटर ऑफ बार. प्रत्येक डायमीटरच्या बार साठी एक टेस्ट, आणि 5 क्यूबिक मेट्रिक टनाच्या वर जर स्टील जात असेल तर त्याची प्रत्येकी एक टेस्ट. एक टेस्ट. ब्रिक्स 50,000 जर ब्रिक्स तुम्ही आणल्या तर त्याच्या पुढे एक सेट ऑफ 15 ब्रिक्सचा तुम्हाला टेस्टला द्यायचा. फ्लोरिंग टाइल्स 2000 टाईलच्या वर 6 टाईलचा सेट द्यायला सांगितलं फॉर एव्हरी 2000 टाईल्स ऑफ पार्ट देअर. ठीक आहे. पेवर ब्लॉकचे पण 50,000 ब्लॉकच्या नंतर सांगितलं. ठीक आहे. हे असं SSR आहे. तर बऱ्याचशा गोष्टी SSR मध्येच आपल्याला मिळतात. आपण उद्या यावर आणखी सविस्तर चर्चा करूयात. मी हा चार्ट पण तुम्हाला पाठवून देतो नोट्स समरीचा. ठीक आहे. आणि उद्या किंवा मग परवा दिवशी पासून आपण डायरेक्टली आता एस्टिमेट, एक मेजरमेंट शीट घेऊन एस्टिमेट तयार करायचा होतो. SSR मध्ये काय डाऊट्स असतील तर विचारून ठेवा. हा नोट्स जेवढे आपण इथे लिहिलेत ना, हेच पाहून आपण केलं तरी सुद्धा तुमचा एस्टिमेट तयार होतो, किती मोठा असू देत. ठीक आहे, मग आपण थांबूयात या ठिकाणी. थँक्यू. सर, थँक्यू.